सी न्यूज़ भारत पर आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात करेंगे नांदेड़ की, जहां सूफी संत बाबा सोनापीर की दरगाह पर 5 मार्च से 10 मार्च तक आयोजित होने वाले उर्स के उपलक्ष्य में माहौर तहसील कार्यालय में समीक्षा बैठक आयोजित की गई। अगली खबर भी नांदेड़ से है, जहां छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर का आयोजन किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। अहिल्यानगर जिले में वन विभाग के अधिकारी पूर्व सैनिकों के वारिसों से पैसे की मांग कर रहे हैं, जिससे उन्हें सरकार द्वारा दी गई जमीन तक पहुंचने वाली सड़क का उपयोग करने में समस्या हो रही है। नगर तालुका के घोषपुरी ग्रुप नंबर 367 में अधिकारियों ने जेसीबी से सड़क खोद दी है। इससे उन किसानों और पूर्व सैनिकों के परिवारों को अपने खेतों में जाने में मुश्किल हो रही है, जबकि ये लोग पिछले 50 वर्षों से खेती कर रहे हैं। प्रभावित किसानों ने विरोध जताया है और चेतावनी दी है कि यदि गड्ढे जल्द नहीं भरे गए तो वो आमरण अनशन करेंगे। मी भानदास धामणे, माझे थोरले बंधू एअरफोर्समध्ये होते, त्यामुळं आम्ही सगळ्या फौजी लोकांनी एकत्र येऊन कलेक्टरकडे अर्ज केला होता। कलेक्टरने आम्हाला त्यावेळेस जमिनी दिल्या, त्यावेळेस रोखले भाऊसाहेब तलाठी होते, त्यांनी आम्हाला प्रत्येकाला ज्यांचे गट नंबर दाखवून दिले आणि आम्ही साधारणतः 50 वर्ष वावरं ते करीत होतो। पण एवढ्या काळामध्ये काय झाले, हरणांच्यामुळं आम्ही वावरं पडी ठेवलेले आहेत आणि आम्ही आता येत नाही येतं। आम्हाला गाडी यायला हा रस्ता होता, पण आता हे लोकांनी खड्डे खाल्लेले आहेत वन खात्याने आणि ते आम्हाला पैसे मागतात, तेव्हा तुम्हाला जाऊन देऊ म्हणतात हो। त्याच्यामुळे आमच्या जमिनी पडीक पडलेले आता आम्हाला काहीच करता येत नाही। तुमच्या काय मागण्या आहेत? मी राहणार सुनील किसन दौंड अकोळनेर। मोठ्या आवाजात आहे. राहणार मी सुनील किसन दौंड अकोळनेर। वडिलांना काश्मीरी 367 मध्ये सैनिकी कोट्यातून क्षेत्र भेटलेलं आहे। किती एकर भेटलं? ते जवळपास 6.5 बरं. हा, तर त्या क्षेत्रामध्ये मी शेततळ्याचं काम करत असताना वन खात्याच्या दाटी करून माझं काम बंद पाडलं व पैशाची मागणी करावी लागली। कोणी केली मागणी? फॉरेस्टमधले कर्मचारी, काय नाव आहे कर्मचाऱ्यांचं? वनपाल बडके, सखाराम येणारे आणि त्यांनी एक सहाय्यक म्हणून योगेश चव्हाण पूर्ण प्रवृत्तीचा व्यक्ती असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याला, तर तो आम्हाला धमकवतो, शेतात येऊन देत नाही आणि म्हणतात की हो तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परमिशन घेऊन या, पत्र घेऊन या, त्या पद्धतीने आम्हाला येऊन देत नाही। आणि दुसरी गोष्ट, मी शेततळ्याची सुद्धा रॉयल्टी काढलेली हा, आणि ते त्यांना रॉयल्टी दाखवली तरी मी त्या गोष्टीला मान्य करायला तयार नाहीत। दुसरी गोष्ट, मी रस्त्यासंदर्भात बी त्यांना बोललो तर त्यांनी अगोदर सांगितलं की बोय आमच्यात कायद्यात काय तरतूद नाही, पण मी म्हटलं की हे मी 50 वर्षापासून वहिवाट म्हणून वापरतो। 9 जुलै 1975 साली हे वाटप झालेलं आहे क्षेत्र 367। कशा कोट्यातून? कोणत्या कोट्यातून? सैनिकी कोट्यातून वाटप झालेलं आहे। सैनिक सैनिक होते, तो आम्ही त्यांचा वारस आहे। वडील एक्सपायर 5 वर्ष झाले। रस्त्यावर खड्डे का खाल्ले त्यांनी गुन्हेगारी लोकांनी? हा, तर मी त्यांना त्यांनी म्हणजे एक अडवणूक म्हणून पैसे मागण्यासाठी त्यांनी ते म्हणजे असं केलं त्यांनी की रस्ताच खांदून ठेवला। म्हणजे जे वहिवाट होती आमची 50 वर्षापासूनची, ती वहिवाटच त्यांनी हे केली, म्हणजे रस्ताच खांदून ठेवला, मोठमोठे खड्डे केले। तुमच्या इथून पुढच्या काय मागणी आता? आता आमचं मागणं हे आहे की सैनिकी पर्यावर अन्यायचे। आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की मी तहसीलला बी अर्ज केला होता या संदर्भामध्ये, जवळपास 2 अर्ज केलेले आहेत तहसीलदारांना। तहसीलदारांचं म्हणणं येतं की ते फॉरेस्टच्या नियमात आम्हाला त्यांना नोटीस काढता येत नाही। उतारे तर तुमच्या आहेत ना नावावर तुमच्या? हा, आणि उतारे आमच्या नावावर आहे आणि जवळपास आम्ही 50 वर्षापासून शेती करतच होतो। आम्हाला काय असं कोणी तुमच्या इथून पुढची दिशा काय असेल? की आम्हाला आता ह्याच्यात असा मार्ग असाच आहे, आता असं राहिलं आहे की आम्ही आमचे बायका मुलं सकट, आईवडिलांसकट आम्ही डायरेक्ट आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे। तुम्ही वनमंत्र्याला काय म्हणजे वनमंत्र्याला काय समय मागणार? आता वनमंत्र्याला आमचं एवढंच मागणं आहे की आमचा सैनिकी परिवार आहे एवढा मोठा, त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 25 लाभार्थी आहेत। आता त्याच्यामध्ये असं झालं आहे की
क्षेत्र दिलं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होऊ राहिला की ते महसूलनी वाटप केलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्या तरी वन खात्याचे लोक आम्हाला त्रास देतात. आमच्या शेतीमध्ये आम्हाला शेती करून देत नाही. रस्त्यामध्ये बी मोठे खड्डे करून ठेवले. तर मग आम्ही याला काय म्हणजे आम्ही काय करणार बाबा, आता असा विषय झाला आहे. उपजीविकेचं साधन येते आहे की नाही? उपजीविकेचं साधन आहे आम्हाला, मग त्याच्यात मग आम्ही काय करावं असा विषय झाला आहे मोठा. तो क्षेत्र आहे ना आमच्या वारस हक्काने नाव आलेलं आहे. किती सर्व नंबर आहे? 367/33. हां, हे तुमच्या वाटलं किती क्षेत्र आलेलं आहे? 11 एकर 25 गुंठे क्षेत्र आहे सरकारने. तुम्ही कशी तक नाही क्षेत्र ते क्षेत्र कशी तो आम्ही पण आता ते जाणून बुजून रस्ते खाणतेत व तुम्हाला मिठीच धरतेत असं वाटतं का तुम्हाला? हो, आता प्रत्यक्ष येऊन तुम्ही पाहणी करावी रस्ते खड्डे आहेत का नाही. अहिल्यानगर से सीनू संवाददाता राव साहब वारपे की रिपोर्ट। आज नगर तालुका के शिंगवे गांव में गोरक्षनाथ मंदिर का कलश रोहण बड़े उत्साह के साथ निकाला गया। शोभा यात्रा में गोरक्षनाथ किला, वाडी पिंपल गांव, नंदगांव, धमोरी अभियान, तंडलवाड़ी अखाड़ा, उमरे गांव और शिंगवे सहित कई गांव से भक्त शामिल हुए। शिंगवे गांव के पंचक्रोशी से विशेष रूप से बड़ी संख्या में श्रद्धालु जुटे। कार्यक्रम में पूर्व सरपंच दत्तात्रेय काले, सुनील जाधव और अनेक महिला भक्त भी मौजूद रहीं। गावातून कलश पूजेचे कलश हे होत आहे, मिरवणूक होत आहे, तुम्ही कसं पाहता? आज शिंगवे गावामध्ये आपल्या मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरील कलश मिरवणूक आपल्या शिंगवे गावात हे आम्ही आपल्या गावकऱ्यांचं भाग्य समजतो. अशा पद्धतीच्या मिरवणूक आमच्या गावामध्ये आली आणि पुन्हा एकदा या कलश उठण्याचं मी गावच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. गावामध्ये गोरक्षनाथ गडावरून या ठिकाणी कलशाची मिरवणूक या ठिकाणी होत आहे. कलशाची मिरवणूक होत असताना देरे, शिंगवे, आपले पंचक्रोशी, देरे, शिंगवे, विळद, नांदगाव असा याचा मार्ग आहे आणि अतिशय उत्साहाने या ठिकाणी याची मिरवणूक होत आहे. त्याने त्या ठिकाणी खुश आहे. तसंच कदम साहेबांच्या नियोजनाखाली आणि आपल्या गोरक्षनाथ गडाचे अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली अहिल्यानगर से सीनू संवाददाता राव साहब वारपे की रिपोर्ट। माहौरगढ़ स्थित बाबा सोना पीर दरगाह पर 5 से 10 मार्च तक होने वाले उर्स को हर्षोल्लास और श्रद्धालुओं की सुविधा को ध्यान में रखते हुए माहौर तहसीलदार अभिजीत जगताप ने समीक्षा बैठक की। बैठक में अधिकारियों और पदाधिकारियों को निर्देश दिए गए और बाद में दरगाह परिसर का निरीक्षण किया गया। उर्स में देश विदेश से लाखों श्रद्धालु पहुंचते हैं और बच्चों के मनोरंजन, व्यावसायिक दुकानें और होटल जैसी सुविधाएं उपलब्ध कराई जाती हैं। प्रशासन ने सुरक्षा, स्वास्थ्य और व्यवस्था के लिए सभी आवश्यक तैयारियां पूरी कर ली हैं। बैठक में मुख्य अधिकारी विवेक कांदे, पुलिस उप निरीक्षक शरद घोड़के, नायब तहसीलदार कैलाश जेठे, सूर्यवंशी, तालुका स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर राजेश माचेवार, मवीम राहुल शेंडे, डॉक्टर आम्बेकर सहित वन विभाग, राजस्व सहायक, BSNL प्रतिनिधि और पत्रकार मौजूद थे। दरगाह के सज्जादा नशीन साजिदुल्ला जागीरदार और मुजावर बाबर अहमद फकीर मोहम्मद ने अतिथियों का सत्कार किया। नांदेड़ से सीनियर संवाददाता गणेश की रिपोर्ट। नेशनल हाईवे 161 के मालवाड़ा घाट में लंबी सड़क कार्य फिर से शुरू हो गया है। घाट का रास्ता संकरा होने के कारण यहां लगातार दुर्घटनाएं होती थीं। पत्रकार संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कंचकलवार की पहल और लगातार प्रयासों के चलते सीसी रोड का काम पुनः शुरू हुआ, जिससे वाहन चालकों और स्थानीय नागरिकों को बड़ी राहत मिली है। इस प्रयास की सभी स्तरों पर सराहना की जा रही है। नांदेड़ से सीनियर संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। नांदेड़ के हिमायतनगर तहसील में 18 फरवरी से 15 मार्च तक छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर का आयोजन किया गया है। यह शिविर तहसील के तीनों मंडलों सरसम, जवलगांव और हिमायतनगर में आयोजित किया जाएगा। तहसीलदार पल्लवी टेमकर ने ये जानकारी सी न्यूज़ भारत को दी। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 या कार्यक्रमाची अंमलबजावणी तालुका स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे। करिता सर्वांना या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगते। 3 मंडळ आहेत हिमायतनगर तालुक्यात, पैकी पहिलं मंडळ सरसम मंडळ या ठिकाणी 7 मार्च रोजी समाधान शिबिर हे सज्जाच्या मुख्यालय आयोजित केलं जाणार आहे। दुसरं मंडळ आहे जवळगाव, 14 मार्च रोजी जवळगाव या ठिकाणी सज्जाच्या मुख्यालय सदर शिबिर आयोजन करण्यात येणार आहे। तसेच तिसरे मंडळ आहे आपले हिमायतनगर मंडळ। सदर मंडळ हे हिमायतनगर शहर आणि ग्रामीण या दोघींचंही प्रतिनिधित्व करेल, त्यामुळे ते हिमायतनगर या ठिकाणी तालुकास्तरीय
मंडळ लेवलचं एक शिबिर 8 मे रोजी आपण आयोजित करणार आहोत. सदर अभियानाच्या दृष्टीने सर्व जनतेला हिमायतनगर तालुक्यातील एक आवाहन करण्यात येते की सदर शिबिरात आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा. सदर शिबिरात भोगोटदार वर्ग 2च्या जमिनी 1 करणेबाबत तसेच जिवंत सातबारा जे वारस लागलेले नाही आहेत किंवा सातबारा सदरी जो खातेदार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु अद्यापही वारस लागलेले नाही आहेत अशा खातेदारांच्या वारस नोंदी केल्या जाणार आहेत. तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत नांदेड़ से सीनियर संवाददाता शुद्धोधन हनवते की रिपोर्ट। जिंतूर के श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालय में मराठी राजभाषा गौरव दिवस और कुसुमाग्रज जयंती पर विशेष कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम का संचालन कक्षा चौथी के छात्र चिरंजीव लिम्पड़े और अक्षर शिंपले ने किया, जबकि स्वानंद तमेवार ने प्रस्तावना प्रस्तुत की। नांदेड़कर ने अध्यक्षता की और सोमेशो मुख्य अतिथि रहे। विद्यार्थियों ने महाराष्ट्र गीत, कविताएं, हस्तलेखन, ऑडियो कविताएं और मराठी बोध कथाओं का कोलाज प्रस्तुत किया। सोमोसो ने मातृभाषा पर गर्व करने और मराठी साहित्य का अध्ययन करने का संदेश दिया। राम चौहान ने आभार प्रदर्शन किया और शांति मंत्र के साथ कार्यक्रम का समापन हुआ, जिसका सफल आयोजन मुख्य अध्यापक दमन देगावकर और सभी शिक्षकों विद्यार्थियों के सहयोग से संभव हुआ। परभणी से सीनियर संवाददाता रामकिशन ठोंबरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।